नमस्कार, मी मनीष अग्रवाल, राजनिष्ठा न्यूज चॅनल दणकेबाज पोलखोल करत आज आपण आझाद मैदान मुंबई येथे आलेलो असून छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवराव बनकर यांनी एक आझाद मैदान मुंबई येथे अन्नत्याग उपोषण दिनांक 4 मार्च 2026 पासून सुरू केलेले असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे। या उपोषणात त्यांची काय मागणी आहे, त्यांना काय शासनाकडून अपेक्षा आहे याबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आपली उपोषणाची मुख्य मागणी काय आहे? माझी मागणी अशी आहे की तत्कालीन कार्यकारी अभियंता अनिल मोतीलाल निंभोरे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून स्थावर जंगम मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे। आपण या संबंधित कार्यालयाशी याबाबत काही पत्रव्यवहार वगैरे काही केला आहे का? हो, मी 2023 पासून महामहिम राज्यपाल महोदय मंत्रालय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभाग अधीक्षक अभियंता कडा व पाटबंधारे विकास महामंडळ संचालक मंडळ आणि दक्षता परिमंडळ यांच्याकडे वारंवार तक्रारी दिल्या आहेत, तरीही आजपर्यंत न्याय मिळाला नाही। मग आपण याबाबत कोणते पाऊल उचलले? मी 2023 पासून तीनदा करून मी आझाद मैदान इथे उपोषण लावलेले आहे। तरी वेळोवेळी दीपक कपूर साहेबांनी, जलसंपदा विभागाचे अप्पर सचिव यांनी वेळोवेळी आश्वासन देऊन मला इथून प्रवृत्त केले, पण परत एकदा मी 4/3/2026 रोजीपासून उपोषणास बसलेलो आहे आणि न्याय मिळायची परत एकदा अपेक्षा आहे। आपण एवढा पाठपुरावा केला, यामध्ये आपल्याला न्याय मिळेल का? होय, अपेक्षा जर नक्कीच आहे। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ही ग्रह खातंही त्यांच्याकडे आहे आणि लाचलुचपत खातंही त्यांच्याकडे आहे आणि ते नक्कीच योग्य पद्धतीनं प्रतिबंधक कारवाई करून मला न्याय देतील ही माझी अपेक्षा आहे। धन्यवाद आपण आम्हाला दिलेल्या मुलाखतीबद्दल आणि कशा प्रकारे शासन आंदोलनकर्त्याला, सामान्य जनतेला, सामाजिक कार्यकर्त्याला वेटीस धरून 3 वेळेस 4 वेळेस उपोषणाला बसवते, परंतु न्याय देण्याच्या भूमिकेकडे थोडं शासनाचं कमीच दुर्लक्ष असल्याचे दिसून येते। धन्यवाद। आपण लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा।